स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे। स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश से अपनी वादा कर लिया हमने। हर गली अब उन्नति की राह जाएगी, उपभाषा की आंगण आंगण गाय। निमित्त 15 साजरा करण्यानिमित्त आपण गडेगाव येथील बस स्टॉप स्वच्छता केली होती। आम्ही बघितला गडेगावच्या बस स्टॉपवर खूप घाण होती। बस स्टॉपच्या अवतीभोवती खूप घाण होती आणि घाणमध्ये गवत माती होती आणि इथं गवत वगैरे होता, ते गवतामुळे लोकांना सापा वगैरेची भीती होती, ते साफ केले। बाटला काचेच्या दारूचे ग्लास वगैरे फेकले होते, ते आम्ही साफ केला आणि लोकांना असं आवाहन करतो की असे बॉटल्स वगैरे बस स्टॉपवर फेकू नये। इथे प्लास्टिक पडले होते, त्या प्लास्टिक जमा केल्या आम्ही आणि त्या आता महानगरपालिकेला देणार आहोत रिसायकल करण्यासाठी। बस स्टॉपवर आलो, खूप सारा कचरा होता, गवत वगैरे होता, तो पूर्ण साफ केले। गडेगाव ग्रामवासी सगळ्यांना कळविण्यात येते की कचरा वगैरे करू नका, आपल्या परिसरामध्ये साफसफाई बरोबर करा। आम्ही गडेगावच्या बस स्टॉपवर आला आणि गडेगाव म्हणजे बस स्टॉपच्या साईडला काही डबके वगैरे साचलेले होते, त्या डबक्यामध्ये पाणी वगैरे साचलं होतं। गढूळ पाण्यामुळे डेंग्यू मलेरिया यांसारखे डास तयार होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्या नगराची विनंती आहे की त्या लोकांनी असे नाही करायला पाहिजे। खूप सारे दगडधोंडे होते, त्यामुळे येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे आम्ही त्यांना खराब जागेत फेकला। वगैरे होते, दगड वगैरे होते आणि स्वच्छ भारत स्वस्थ भारत। डॉक्टर शुभम सरकाटे, शासकीय ITI लाखनी। स्वच्छता पंधरवड्या उपक्रमाअंतर्गत आमच्या ICTSM ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी गडेगाव बस स्टॉप परिसरात स्वच्छता करून समाजाप्रती जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठेवले आहे। त्यांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे केवळ परिसर स्वच्छ झाला नाही, तर स्वच्छ भारताच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून बळ मिळाले आहे। विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कामगिरी, एकजूट आणि सामाजिक बांधिलकी याचे मला मनपूर्वक कौतुक आहे। ते केवळ तांत्रिक शिक्षण घेत नाहीत, तर समाजकार्यातही पुढाकार घेत आहेत, याचा मला अभिमान आहे। शासकीय ITI लाखनीचे विद्यार्थी अशाच प्रकारे उत्साह, जबाबदारी आणि सेवाभाव जपत सर्व क्षेत्रात यशस्वी व्हावेत व याच्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा।